हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे राम हरे, राम हरे हरे हरे, कृष्ण कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे. कृष्ण हरे हरे. पुंडलिका वरदेवारिक श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली मा वैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. की जय. सब संतन की जय. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्यसु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरे नमः. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुमचे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरु तुमचे पाय दोन्ही. ते ज्ञान पैगा ब्रवे, जरी मनी अथी आणावे, तरी सांता या बजावे सर्वस्वी. आज परवचनरूपी सेवेकरता निवडलेली ओवी माऊली महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज, ज्यांना जगाची आई म्हणून ज्याला संबोधलं जातं, असे माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 4 आणि ह्या अध्यायामधली ही ओवी ह्या ठिकाणी प्रवचनासाठी निवडलेली आहे. प्रवचन असो किंवा कीर्तन असो, परिहार देणं हे वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं आणि त्या न्यायाने परिहार द्यायचा तो असा आपला हा उपक्रम अनेक दिवसापासून या ठिकाणी चालत आलेला आहे आणि खूप गोड आणि छान उपक्रम या ठिकाणी चालत आलेला आहे. कारण असे उपक्रम राबवणं आणि त्या उपकरणामध्ये सहभाग घेणं ही गोष्ट काही सामान्य बाब नाही. कारण तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातल्या बयन नरक जाणे. कारण सद्बुद्धी होणं, चांगलं कार्य करण्यासाठी सद्बुद्धी होणं, चांगलं कार्य अंमलात आणणं किंवा त्या कार्यामध्ये सहभाग घेणं ही बाब काही ह्या ठिकाणी सामान्य नाही. कारण जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा येतले करुणा केली, कृपा केली. कारण मनुष्याचा देह भेटला आणि त्या देहामध्ये निष्काम कर्म उपासना करायची, भक्ती करायची आणि कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवायची नाही. असं ज्यावेळेस आपलं कोण निखळ पुण्य होतं आणि त्या पुण्याचं फळ म्हणून आपल्याला या ठिकाणी ही सद्बुद्धी या ठिकाणी होत असते. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर असं उपक्रम या ठिकाणी आपल्या या ठिकाणी चालू आहे. आणि ह्या निमित्ताने जी प्रवचनरूपी छोटीशी सेवा माझ्या वाटेला आली, त्याचं मी परम भाग्य समजतो आणि सेवेला या ठिकाणी सुरुवात करतो. तर सेवेसाठी जी ओवी घेतली आहे ती माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर महाराज यांच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येक जीवाची धडपड ही चालू असते, धाव ही चालू असते. मग नक्की ही धाव कशासाठी चालू असते? तर याचं कारण जर एकच असेल ते म्हणजे सुखासाठी. परंतु ह्या जीवाला ह्या ठिकाणी सुख प्राप्त होत नाही. हे सुख का प्राप्त होत नाही? कारण आपली ह्या ठिकाणी सुख शोधण्याची, आनंद शोधण्याची जागा ह्या ठिकाणी चुकली आणि ही जागा चुकल्यामुळं ह्या जीवाला ह्या ठिकाणी सुख मात्र ह्या ठिकाणी भेटत नाही. आणि आपला विषय जे चालू आता हा उपक्रम ह्या ठिकाणी आपण राबवला आणि हे उपक्रम राबवण्यासाठी भक्तीची ओढ लागण्यासाठी, भक्तीची आस लागण्यासाठी ह्या ठिकाणी पूर्वजन्मीची पुण्याई लागते. हा नरदेह आपल्याला ह्या ठिकाणी कशासाठी प्राप्त झाला? याचं कारण माहित फक्त 2 गोष्टीसाठी. एक म्हणजे आपण जे काही पूर्वजन्मी जे काही पाप पुण्य केलं आणि या पाप पुण्याचे भोग भोगण्यासाठी. आणि महत्वाचं कारण जर कोणतं असेल ते म्हणजे मोक्ष प्राप्त करण्यासाठी. मोक्ष प्राप्त करण्यासाठी म्हणजे काय? तर ह्या ठिकाणी जन्म आणि मृत्यू या शृंखलेमध्ये ह्या ठिकाणी जीव ह्या ठिकाणी अडकला आहे. पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा या ठिकाणी मरायचं, ह्या दुःखामध्ये ह्या ठिकाणी हा जीव अडकलेला आहे. आणि ह्या दुःखात जर आपल्याला मुक्ती सुटका जर करून घ्यायची असेल तर ती सुटका मात्र ह्या नरदेहामध्ये ह्या ठिकाणी होणार आहे.
परंतु मोक्ष प्राप्त करण्यासाठी काही साधनांची ह्या ठिकाणी गरज मात्र ह्या जीवाला ह्या ठिकाणी आहे. पहा, व्यवहारामध्ये जर उदाहरण जर पाहायचं ठरलं, आपल्याला जर पैसे कमायचे असेल किंवा काही गोष्ट मिळवायची असेल, त्यासाठी ठिकाणी आपल्याला साधनाची गरज असते. हाय असं जर बाहेर पडलं तर पैसे कमवू शकू का? नाही. काहीतरी बुद्धी पाहिजे. नाही बुद्धीचं ताकद तरी पाहिजे कष्ट करण्यासाठी. तेव्हा आपण कोणती गोष्ट मिळवू शकतो. तसं ह्या ठिकाणी आपल्याला मिळवायचं मोक्ष, आणि ते मोक्ष जर मिळायचा असेल तर हाय असं जाऊन चालून जमणार नाही. त्यासाठी काही साधनांची गरज आहे. मग ती साधनं कोणती सांगितली? तर शास्त्राने सांगितलं का 3 गोष्टी अत्यंत महत्वाचे. आवाज येतो ना क्लिअर आता? तर 3 गोष्टी अत्यंत महत्वाचे. कानात तेल घालून ऐका. जीवाचे कान करून ऐका. ह्या 3 गोष्टी जर भेटल्या नाही तर जीवाला मोक्ष कल्पांतही भेटणार नाही, कधीच नाही भेटणार. ह्या 3 गोष्टी एकाच वेळेस ह्या जीवाला ह्या ठिकाणी भेटल्या पाहिजे. एकाच वेळेस. त्यातली एक गोष्ट सुद्धा अपुरी असता कामा नये. मग ती 3 गोष्टी कोणत्या? तर पहिलं म्हणजे उत्तम नरदेह. हे मनुष्य शरीर आहे ना, हे या ठिकाणी प्राप्त होणं गरजेचं आहे. मग याला उत्तम नरदेह का म्हटलं? समजा आपण जर नरदेह प्राप्त झाला पण मतिमंद असाल तर, काय माणसं पहा मतिमंद असतात आणि असे मतिमंद मनुष्य असतात, ते अंत्यविधीच्या ठिकाणी गेलं ना तरी हसतात. म्हणजे त्याला त्याचं काही गांभीर्य नसतं, सुखही नाही दुःखही नाही, आणि एकदम मतिमंद असतात. नरदेह प्राप्त झाला पण उत्तम नाही प्राप्त झाला, काय फायदा आहे का? काही काही बहिरे असतात, जलमताच बहिरे, त्याला हरिनाम ऐकता येतं का? काही काही पांगळे असतात, वारी करता येते का? म्हणजे उत्तम नरदेह भेटणं हे या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. उत्तम नरदेह. दुसरी गोष्ट म्हणजे संत सद्गुरू, आणि संत सद्गुरू भेटणं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट कोणती असेल ती म्हणजे मुमुक्षुत्व, म्हणजे मोक्षाची तीव्र इच्छा. आणि मोक्षाची तीव्र इच्छा, हे 3 गोष्टी जर ह्या जीवाला जर भेटल्या तर त्याला मोक्ष प्राप्त करण्यासाठी कुठलाही अडथळा ह्या ठिकाणी येत नाही. परंतु 3 गोष्टी ह्या ठिकाणी प्रामुख्याने ह्या जीवाला भेटणं ह्या ठिकाणी गरजेचं आहे. या तिन्हींमध्ये एक गोष्ट जरी अपुरा असेल तरी ह्या ठिकाणी मोक्ष प्राप्त ह्या ठिकाणी होऊ शकत नाही. पहा, एक उदाहरण सांगतो. एक मनुष्य होता आणि त्याला तलावाच्या पलीकडे जायचं होतं. आता तलावाच्या पलीकडे जायचं, तलाव भरपूर असा लांब होता, नदीचं पात्र रुंद पात्र होतं. आता त्या नदीच्या पात्रातून त्याला पलीकडे जायचे. आता जाण्यासाठी त्याला काही साधनांची गरज आहे. पण त्याला कोणकोणत्या साधनाची गरज आहे? पहिली गोष्ट म्हणजे त्याला नावेची गरज आहे. नाव नसन तर ते पलीकडे जाऊ शकत नाही, त्याला नावेची गरज आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याला त्या ठिकाणी नाव भेटली, परंतु नाव चालवण्यासाठी नावाडी पाहिजे. नाव चालवण्यासाठी जर नावाडी जर नसन तर नाव भेटून उपयोग का नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे नाव भेटली, नाव चालवणारा नावाडी भेटला, परंतु याची स्वतःची इच्छा पाहिजे. मला ह्या नावेत बसून पलीकडे जायचे अशी इच्छा पाहिजे. मग नाव म्हणजे काय? तर ह्या ठिकाणी उत्तम नरदेह याला नावेच्या जागेवर घ्यायचं. आणि नावाडी म्हणजे कोण? तर संत सद्गुरू हा नावाडीच्या जागेवर घ्यायचा. आणि मग आता संत भेटले, सद्गुरू भेटले, किंवा नाव भेटली, नाव चालवणारा नावाडी भेटला, म्हणजे नावेत बसून जर पलीकडे जायची तीव्र इच्छाच नसेल, शिव जर इकडे तर रमत राहिला, नदीच्या अलीकडे काय आईस्क्रीम खात राहिला, पुढे अजून काहीतरी पाहत बसला, इकडे जर गारोड्याचा खेळ पाहत बसला, सर्कस पाहत बसला, आणि जर त्या नावेत बसायची इच्छा तीव्र इच्छा जर झाली नाही तर पलीकडे जाईन का? नाही जाणार. तसं ह्या ठिकाणी ह्या 3 गोष्टी ह्या जीवाला भेटणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ह्या 3 गोष्टी जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत जीवाला ह्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. मग या 3 गोष्टी कधी भेटतील? सहजासहज भेटतील का? नाही. तर ह्या 3 गोष्टी भेटण्यासाठी ह्या ठिकाणी शास्त्राने सांगितलं, मनुष्य देहामध्ये येऊन ज्यावेळेस आपण एक कुठल्या तरी इच्छा ठेवून ज्यावेळेस पाप कर्म करतो, फळाची अपेक्षा ठेवून ज्यावेळेस पाप कर्म करतो, त्यावेळेस त्या फळ हे नरक वास त्याला भोगावा लागतो. आणि कुठल्या तरी फळाची अपेक्षा ठेवून ज्यावेळेस पुण्य कर्म केलं जातं तेव्हा त्या जीवाला, मनुष्य जीवाला स्वर्ग प्राप्त होतो. आणि तिसरी म्हणजे
कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता शास्त्राने सांगितल्या पद्धतीने ज्यावेळेस कर्म केलं जातं, कुठल्याही फळाची अपेक्षा नाही आणि शास्त्राने सांगितलेल्या पद्धतीने कर्म करायचं, म्हणजे थोडक्यात पुण्य कर्म करायचं, देवाची भक्ती करायची, परंतु कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवायची नाही. आणि अशा पद्धतीने जर भक्ती केली तर ह्या भक्तीचं फळ म्हणून ह्याला 3 गोष्टी या ठिकाणी भेटतात. मग ती एका जन्मात भेटतं का? नाही. जन्माला यायचं, मनुष्य देह धारण करायचा आणि निष्काम कर्म करायचं, कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता देवाची भक्ती करायची आणि असं पुन्हा 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 जर केलं तर याचं फळ म्हणून ह्या जीवाला ह्या 3 गोष्टी ह्या ठिकाणी भेटतात. कोणते? तर मनुष्य देह, सद्गुरु संत आणि मोक्षाची तीव्र इच्छा. आता मोक्षाची तीव्र इच्छा म्हणजे काय, हा मुद्दा आपण समजून घेऊया. का संत माहितीये, नरदेह माहितीये, परंतु मोक्षाची तीव्र इच्छा कशाला म्हणायचं? सकाळचं इच्छा झाली मला मोक्ष प्राप्त करायचा आहे आणि त्याच्याबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळची इच्छा होऊन चालणार आहे का? याला तीव्र इच्छा म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. मग तीव्र इच्छा म्हणजे काय हे आपण एका उदाहरणामध्ये समजून घेऊया. ते एक संत होते आणि त्यांचे शिष्य होते आणि शिष्य त्या संत सद्गुरूला म्हणायचे, मला मोक्षाची तीव्र इच्छा म्हणजे काय, मुमुक्षुत्व म्हणजे काय, मला सांगा म्हणे. आणि गुरु म्हणे ठीक आहे म्हणे, सांगतो म्हणे. काय घाई आहे म्हणे, चल आपण फिरायला जाऊया. म्हणजे संत आणि ते शिष्य त्या ठिकाणी फिरायला गेले. एक तलाव होता, म्हणे या तलाव मध्ये आपल्याला स्नान करायचं म्हणे. म्हणे अहो ते स्नान करू, पण माझ्या प्रश्नाचं उत्तर, अरे राहून दे रे तुझा प्रश्न, आधी स्नान करून घेऊया आपण. आणि मग ते सद्गुरू आणि ते शिष्य त्या ठिकाणी तलावात उतरले आणि त्या सद्गुरूने काय केलं, त्या शिष्याला धरलं पाण्यात बुडवलं. त्या गुरुला माहित होतं 3 मिनिटं पाण्यात बुडवल्यानंतर मनुष्य 3 मिनिटापर्यंत काय मरत नाही. आणि मग त्याला पाण्यात बुडवलं 3 मिनिटं आणि 3 मिनिटांनी वर काढलं. आता वर काढलं आणि ते शिष्याने गुरुला सांगितलं, अहो म्हणे स्वामी, मी प्रश्न विचारला म्हणे, तुम्ही मला तलावामध्ये आणलं आणि इथं बुडून मारायचा प्रयत्न केला. मला प्रश्नाचं उत्तर द्यायचं नव्हतं तर नका देऊ म्हणे, पण मला मारायचा का प्रयत्न केला? म्हणे ते मारायचं राहून दे बाजूला, मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचंय, पण मला माझ्या आधी प्रश्नाचं उत्तर दे. पाण्यात बुडवल्यानंतर तुला काय काय आठवलं म्हणे? तुला घर आठवलं, दार आठवलं, काय काय आठवलं म्हणे तुला? त्यावर शिष्य म्हणला, मला या ठिकाणी काहीच आठवलं नाही, मला फक्त श्वास घ्यायचा आहे हे मला या ठिकाणी आठवलं. मग श्वास घेण्यासाठी त्या शिष्याची किती तीव्र इच्छा झाली हो? ते म्हणला का 2 मिनिटांनी श्वास घेऊ, 3 मिनिटांनी घेऊ, 10 मिनिटांनी घेऊ, लगेच 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 काही क्षणात मला श्वास घ्यायचा आहे. म्हणजे ज्या पद्धतीने ह्या ठिकाणी श्वास घेण्याची तीव्र इच्छा त्या साधकाला, त्या शिष्याला तयार झाली, तशी त्याच पद्धतीनं मोक्षाची तीव्र इच्छा ह्या ठिकाणी झाली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, जीवना येगोळे मासुळी तैसा तुका तळमळी. आणि अशी जेव्हा आस, ओढ आणि तीव्र इच्छा निर्माण होईल त्यावेळेस मात्र ह्या ठिकाणी त्या साधकाला मोक्ष प्राप्त व्हायला काही हरकत नाही. प्रत्येक जीव म्हणजे मनुष्य असो, प्राणी असो, पशु असो, पक्षी असो, कोणताही जीव असो, ह्या प्रत्येक जीवाची धाव मात्र मोक्ष प्राप्तीसाठी ह्या ठिकाणी धाव चालू आहे. तुम्ही म्हणशाल महाराज मनुष्याचं ठीक आहे हो, पशु प्राणी यांचं काय म्हणे मोक्ष, यांना काय मोक्ष कळतो? तर शास्त्राने मोक्षाचे 2 अंश सांगितलेले, 2 अंश. पहिला अंश म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि दुसरा अंश कोणता असेल ते म्हणजे परमानंदाची प्राप्ती. अत्यंतिक दुःखाची निवृत्ती काय म्हणजे काय, तर दुःख माझं समूळ दुःख नाश व्हावा, थोडंही दुःख शिल्लक राहू नाही अशी इच्छा होणं, हे पहिला अंश. आणि दुसरा अंश कोणता, तर असं मला सुख प्राप्त व्हावं का ते कधी संपूच नाही, हे दुसरा अंश. म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे मात्र मोक्षाचे 2 अंश आहे. आणि या 2 अंशाची सर्व जीव ह्या ठिकाणी इच्छा व्यक्त करतात, अपेक्षा करतात. आता प्राण्यांचा पहा, प्राण्याला सुखाची इच्छा आहे का नाही? त्याला वाटतं हिरवा चारा खावा, कुठेतरी ऊन असेल तर सावलीला बसावा, कोणीतरी आपल्या अंगावरून मायेने हात फिरावा. म्हणजे सुखाची इच्छा आहे आणि दुःखाची मात्र त्यांना इच्छा नाही. आणि ज्या अर्थी ते दुःखाची इच्छा करत नाही, सुखाची इच्छा करतात, याचा अर्थ अप्रत्यक्षात ते मोक्षाची इच्छा करत असतात.
प्राणी सुद्धा. परंतु सुख कशात आहे, मोक्ष कसा आहे, हे ज्ञान समजून जर घ्यायचं असेल ते फक्त मनुष्य देहामध्ये त्या ठिकाणी ते ज्ञान प्राप्त होऊ शकतं. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला मोक्षाची या ठिकाणी प्राप्त करून घ्यायची. पहा, ह्या सृष्टीमध्ये जेवढ्या काही वस्तू असतील ह्या वस्तूची धाव मात्र प्रत्यक्षात आपल्या स्वरूपाकडे आहे. आपल्या स्वरूपाकडे प्रत्येक वस्तू घ्या. आता बा, वृक्ष वृक्षाचा जन्म कुठून होतो? बीतून. बी जमिनीत पेरल्यानंतर बी केवढी असते हो? उगाच 2 बोटांमध्ये धरतो एवढी बी असते. आता वटवृक्ष पाहिला तर वटवृक्षाची बी एवढी लहान असते ना, हातातून जर ती बी पडली जमिनीवर परत गवासणारच नाही. किती लहान बी असते ती. जी जमिनीत ती बी पडल्यानंतर त्यातून वटवृक्ष होतो. किती मोठा होतो? मला मोठा भव्य वटवृक्ष होतो. हे वटवृक्ष आला कुठून हो? बी तर बारीक होती. आणि मग एवढा मोठा वटवृक्ष कस काय तयार झाला? तर ते वटवृक्ष आला जमिनीतून. बरं, त्या वटवृक्षाला किती आयुष्य असतं? 1000 वर्ष धरा किंवा 2000 धरा. मग 2000 वर्षानंतर ते वटवृक्ष जातो कुठं? आकाशात जातो का? परत जमिनीत जातो. मग वटवृक्ष निर्माण कुठून झाला? जमिनीतून. आणि गेला कुठं? जमिनीत. मग वटवृक्षाची धाव कुठे आहे? आपल्या स्वरूपाकडे. पहा, आता पाण्याची धाव कुठं आहे? आपला विषय चालू आहे. प्रत्येक वस्तूची धाव आपल्या स्वरूपाकडे असते. पाणी आलं समुद्रातून, पाण्याची वाफ होते. पहा, मला मोक्षापर्यंत नेऊन घालायचे. बारीक संगतीवर आहे का? पाणी समुद्रातून येतं. सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते, आकाशात जाते, हे सगळ्यांना माहिती. आणि मग ते वात येतं, त्याला थंड हवा लागते. मग ते पाऊस पडतो डोंगरावर. आणि ते वात परत वाडा, नाला, तळ, नदी आणि परत कुठं जातं? समुद्राला. मग पाणी आलं कुठून? समुद्रात. आणि गेलं कुठं? समुद्राकडं. मग पाण्याची धाव कुठं आहे? आपल्या स्वरूपाकडे. पहा, मातीपासून पूर्वी भांडे बनवायचे, रांजण बनवायचे, परत घट बनवायचे, वेगवेगळ्या मूर्ती बनवायच्या. आजही गणपती बनवतात मातीचा. आता मातीपासून हे सगळ्या वस्तू बनवल्या. आणि याचा आकार ज्यावेळेस यांचं आयुष्य संपलं जातं, ते फुटलं जातं, ते परत कुठं जातं? परत मातीत मिसळतं. आलं कुठून? जमिनीपासून. गेलं कुठं? जमिनीत. आता आपलं शरीर पाहूया. हे शरीर कशापासून निर्माण झालं? आता शरीरापासून आत्मा थोडा वेगळा आहे. शरीर पाहूया. शरीराची धाव कुठे आहे? ह्या शरीराची धाव, शरीर हे पंचतत्वापासून आलेलं आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि प्रकाश. या पंचतत्वांपासून शरीर या ठिकाणी बांधलेले. आणि या शरीराला ज्यावेळेस या शरीरामधून प्राणज्योत मालवती आणि या शरीराला ज्यावेळेस अग्नी टाक दिला जातो, तर या शरीरामधलं आकाश तत्व हे आकाशात जातं, वायू तत्व वायूत जातं, प्रकाश तत्व प्रकाशात जातं, जल तत्व जलामध्ये जातं आणि पृथ्वी तत्व मात्र पृथ्वीमध्ये जातं. मग शरीराची धाव कुठे हो? या शरीराची धाव सुद्धा त्यांच्या स्वरूपाकडे. आणि मग आपल्या आत्मा जो आहे, त्या आत्म्याचं स्वरूप काय, याची धाव कुठं असेल हो? याची धाव सुद्धा आपल्या स्वरूपाकडेची. स्वरूपाकडे नाही का? पहा, मोक्ष आणि आनंद एकाच वस्तूची 2 नाव आहे. मोक्ष आणि आनंद. वस्तू एक, अवस्था एक, नाव मात्र 2 आहे. आता परत आहे का? मोक्ष, आनंद आणि आत्मा एकाच वस्तूच्या किती नाव आहे? 3. मग आपल्या आत्म्याचा आणि आनंदाचा किती घनिष्ठ संबंध आहे? पहा, अग्नी आणि अग्नीची दाहकता वेगळी करता येते का? अग्नी पेटवला, थंडीचे दिवस आहे, खूप थंडी वाजली, लाकडं गोळा केली आणि माचीस आणली, आग पेटवली. बरीच माणसं कडेला झाली. पण म्हणे, अरे म्हणे, आज काय भानगडी म्हणे, या अग्नीला उष्णताच नाही म्हणे. असं होतं का? अग्नी आणि अग्नीची दाहकता कधी वेगळी करता येते का? एक आजीबाई होती आणि नातू होते आजीबाईचे. नातू आजीबाईला म्हणले, आजी आम्हाला गुळ शेंगदाण्याची वडी बनवून दे. काय म्हणले?
गुळ शेंगदाण्याची वडी बनवून दे. आता आजीचा नातू खूप लाडका राहतो, म्हणे ठीक आहे तुला देते बनवून, म्हणे जा गुळ घेऊन ये. नातू पळत पळत दुकानात गेला, पावशेर गुळ घेऊन आला. आजीबाईनं गुळ फोडला आणि एक खडा तोंडात टाकला. म्हणे मूर्ख, कळतं का म्हणे गुळ घेऊन आला आणि गुळाची गुढी दुकानातच ठेवून आला. असं कुठं असतं का म्हणे, गुळाची गुढी घेऊन ये जा, फक्त गुळच घेऊन चाललाय. मला सांगा, गुळ आणि गुळाची गुढी वेगळी करता येते का? अजिबात करता येत नाही. दुसरं उदाहरण, आपल्या नळाला रोज पाणी येतं, पाणी येतं ना. बरं, पाणी आल्यानंतर आपण ते पाणी पितो, कपडे धुतो, हात धुतो, बरंच काहीतरी वापर करतो. एक दिवस काय झालं, एक ताई होत्या, तिने नळ चालू केला, नळाला पाणी आलं आणि ते पाणी बादलीत घेतलं आणि त्यात कपडे बुडवले. पण भानगड अशी झाली का त्या कपड्या पाण्यामध्ये ओलावाचा नव्हता म्हणे. आज झालंय काय म्हणे, पाणी आलं पण त्या पाण्यामध्ये ओलावाचं नाही. असं होतं का? पाणी आणि पाण्याचा ओलावा, पातळपणा याच्यामध्ये किती घनिष्ठ संबंध आहे. तसा आत्मा आणि आत्म्याचं स्वरूप काय आहे, आनंद, याच्यामध्ये एवढा घनिष्ठ संबंध आहे, वेगळाच होऊ शकत नाही. पण एवढा घनिष्ठ संबंध असून सुद्धा ह्या ठिकाणी हा जीव वनवन का भटकतो, याचं कारण फक्त काय, अज्ञान, आत्मस्वरूपाचं अज्ञान. मी देह, हा देह माझा आणि आत्मस्वरूपाचं अज्ञान, यामुळं एवढा घनिष्ठ संबंध ह्या आत्म्याचा आणि आनंदाचा असून सुद्धा हा जीव काय करतो, ह्या ठिकाणी सुख दुःख ह्या ठिकाणी भोगतो असतो. पण ह्या जीवाला नेमकं काय करायचंय, पण शोध मात्र बरोबर आहे. ह्या ठिकाणी प्रत्येक जीवाचा शोध एकदम राईट आहे, तो आनंद शोधतोय. फक्त काय झालं, ज्याचा शोध घ्यायचा आहे का, ती जागा ह्या ठिकाणी चुकली आणि जागा चुकल्यामुळं त्या वस्तू आपल्याला ह्या ठिकाणी भेटत नाही. जागा चुकली. ती जागा कशी चुकली पहा. एक आजीबाई होती आणि ती आजीबाई आंगड शिवित होती, नातवाचं टोपडं आंगड शिवित होती आणि आंगड शिवता शिवता तिची सुई पडली खाली. पडली तर घरामध्ये अंधार, सुई काही सापडाने. तिने विचार केला, म्हणजे अंधारात सुई शोधण्यात काही मजा नाही, म्हणे उजेडात जायला पाहिजे. आजीबाई बाहेर आली आणि रस्त्यावर सुई शोधायची चालू केली, कारण रस्त्यावर मोठा सरकारी दिवा होता. आता जेव्हा सुई शोधत वाट्याने 4-5 मनुष्य ते चालले, म्हणजे आजीबाई काय करते, म्हणे काय नाही सुई शोधते. त्याला जी दया आली आजीबाईची, गोगल लावलेला, हातात काठी, लट 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 कापत होते आजीबाई. दया आली आणि ते मनुष्य त्या आजीबाईला सुई शोधू लागले. काही मुलं कोरलेले चालले होते, म्हणे काय चाललंय, म्हणे काय नाही, म्हणे आजीबाईची सुई हरवली म्हणे. मुलं म्हणले अजून 10 मिनिटं टाइम आहे कोरलेलं जायला, चला आपण मदत करू. ती मुलं त्या ठिकाणी मदत करू राहिले. काही महिला पाण्याला चालल्या होत्या. आता बघा, पूर्वीच्या काळी खेडेगावात असं पाणी आणायला जाते दूर, पाण्याला चालल्या होत्या. म्हणे काय चाललंय, म्हणे सुई हरवली म्हणे आजीची. त्या सुद्धा शोधायला लागल्या. 20-25 माणसं त्या ठिकाणी सुई शोधायला चालू केलं त्यांनी. शेवटी तेव्हा आजीचा जो मालक आहे ना, म्हातारा, काठी टिकीट आला आणि त्या आजीबाईला मला, आजी मला म्हातारे चाललंय काय म्हणे, अख्खी माणसाला तो कामाला लावलंय म्हणे, नेमकं सुई हरवली कुठं. ते आजीबाई म्हणली घरात. आणि मग त्या म्हाताऱ्याचे तळपायाची बाग मस्त काय गेली. थेरडे म्हणला, तुला काय कळतं का, आता म्हाताऱ्या माणसाची भाषा असते राहते खेडेगावामध्ये. थेरडे तुला कळतं का म्हणे, अक्कल कुठं गाण ठेवली का म्हणे, तो घरात सुई हरवली बाहेर सुई ती. पण आजीबाई कमी नव्हती. आजीबाई म्हणले गप बसा म्हणे, मी रात्री कीर्तन ऐकून आले म्हणे आणि त्या महाराजांनी सांगितले हरवलेली वस्तू उजेडात शोधायची. हरवलेली वस्तू कुठे शोधायची, उजेडात. आता मला तुम्ही सांगा सगळेजण, हरवलेली वस्तू कुठे शोधली पाहिजे, उजेडात. मनातल्या मनात सांगा, उजेडात. मग आजीबाईने काय केलं होतं, तेच केलं ना. पण नेमकं हेच झालं आपलं. अर्थोलोपले पुराणे, नाश केला शब्दण्याने, साधनच उडवलं. सुख शोधण्याची जागा ह्या ठिकाणी चुकली आणि आपण सुख कुठं शोधून माहिती का, संसारामध्ये. आणि साधू संतांना सांगितले, संसार दुःखमुळं, रात्रंदिवस तळमळ, विश्रांती नाही कोठे. या संसारामध्ये विश्रांतीच नाही म्हणे. माऊलींना जाऊन विचारू आपण, माऊलींचं काय म्हणणं आहे म्हणे, या संसारात सुख आहे का नाही. तर माऊली सांगतात, मृत्युलोकी सुखाची कहाणी ऐकिले कोणाच्या श्रवणी,
आणि का सुख निद्रा अंथरुण इंगळाच्या. माऊली सांगतात, जर कोणी म्हणत असतं ह्या मृत्यू लोकामध्ये सुख आहे, तर म्हणे विंगळाच्या अंतरुणा सुखाची झोप घेतले सगळे. इंगळाचं अंतरुण कळतं ना? इंगळ म्हणजे इस्तव, लाजबुंद निखाराचा विस्तव, आणि त्या विस्ताचं अंतरुण केलं. काय केलं? अंतरुण केलं. आता या इंगळाच्या अंतरुणावर सुखाची झोप किती वेळ येणू? मला वाटतं जर 8 दिवस जागृत असली एखाद्याला, 8 दिवसाची नाही का, तर त्याला 2 मिनिटं झोप यायला काय हरकत आहे? 8 दिवसाची जागृती म्हणले नाही येणार. आणि मग माऊली म्हणतात, जर कोणी म्हणत असेल या मृत्यू लोकामध्ये सुख आहे, तर इंगळाच्या अंतरावर सुखाची झोप घेतल्यासारखे म्हणे. ह्या मृत्यू लोकामध्ये सुखच नाही. आणि नेमकं आपण काय करतो, त्या मृत्यू लोकामध्ये, या संसारामध्ये या ठिकाणी सुख सिद्धत असतो, आणि या संसारामध्ये सुखाला तपासच नाही. मग सुख कुठं आहे? तर सुखाचा पत्ता मात्र या ठिकाणी साधू संतांना विचारला पाहिजे. मग साधू संत सांगतात, सुख वशे एके ठाई बहुपायी संतांच्या पायाजवळ सुखी. अजून सुखाचा पत्ता या ठिकाणी सांगतात, सर्व सुखाची आगर बाप रखुमा देवीवर, सुख हे देवाजवळ आहे. आता या ठिकाणी सुख देवाजवळ आहे, म्हणून आपल्याला या ठिकाणी देवाची भक्ती करायची आहे. कारण सुख जर प्राप्त करायचं असेल तर ह्या ठिकाणी देवाची भक्ती करणं गरजेचं आहे. परंतु ज्या देवाची भक्ती करायची त्या देवाची ओळख ह्या ठिकाणी असायला पाहिजे. का नसायला पाहिजे? असायला पाहिजे. कारण तुकारामाला सांगा, आधी देवाशी ओळखावे, मग अनन्य भावे भाजावे. आधी देवाची ओळख करून घ्या, मग त्याला अनन्य भावाने शरण जा. एकनाथ महाराज म्हणतात, ओळखीला हरी साठविला पोटी, आणि होता त्याच्या भेटी दुःख कैसे. काय म्हणले तुका एकनाथ महाराज? ओळखीला हरी, आम्ही हरीला ओळखलं आणि मग काय केलं? पोटामध्ये साठवलं, आणि मग होता त्याची भेट दुःख कैसी. आता त्याची भेट झाली, आता आम्हाला दुःख कसं? आता भेट झाली म्हणजे काय झालं? जीव हा जीव न राहता ते काय झाला? ब्रह्मस्वरूप झाला. कारण एकनाथ महाराज म्हणतात, कल्पना अविद्या तेने झाला जीव. हा जीव नसून तो काय? ब्रह्मस्वरूप आहे. पण त्याच्या ठिकाणी कल्पना आली काय? हा देह मी, हा देह माझा, मी करता, मी भोगता, मी सुखी, मी दुःखी, मी जन्माला आलो, मी मेलो, माझी आई, माझा बाप, माझे नातेवाईक, आणि हे मी त्याच्या ठिकाणी अडकल्यामुळं तो सदैव ब्रह्मस्वरूप असताना, आनंद गण असताना ह्या ठिकाणी दुःखाला प्राप्त झाला. म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याच्या भेटी दुःख कैसे. म्हणून ह्या ठिकाणी सुख देवाजवळ आहे, आणि म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी देवाची भक्ती करायची आहे. इथपर्यंत मुद्दा क्लिअर झाला. परंतु या देवाची भक्ती करायची, त्या देवाची आधी ओळख असायला पाहिजे. आणि या ठिकाणी सर्वसामान्य मनुष्याला विचारा, म्हणे देव माहिती आहे का? म्हणे हो माहिती आहे. म्हणे कुठं आहे? म्हणे पंढरपूरला. कसं आहे? कट्टेवर हाटे, इटेवर उभा आहे. आपण सहज सांगून जातो. एवढं सोपं आहे का हो देव? तो एवढं सोपं आहे? ह्या ठिकाणी साधू संत म्हणतात, वेदांना जो नाही कळला अंत पारयाचा, कानडा राजा पंढरीचा. अहो, ज्या पांडुरंगाचा अंत वेदांना जो कळला नाही, तो आपल्याला कळन का? हा, मला सांगा. आपल्याला या वरामध्ये आपल्याला काय करायचंय? टमाटे पिकवायचे. आता शेतकरी आपण सर्वजण, जरी शहरात गेलो असलो तरी सगळे आपण शेतकऱ्याचे लेकर आहे. टमाटे पिकवायचे असन तर सहज पिकत आहे का? टमाट्याचे रोप आणले, लावून दिले, आणि काय ना पाणी भरायचं, आणि 2-2.5 महिन्याने जाऊन टमाटे तोडायचे. असे एवढं सोपं आहे का? त्याला फवारा मारायचे, त्याला औषध मारायची. जर आज फवारा मारला आणि 3 दिवस त्या फळामध्ये जर गेलं नाही टमाट्याच्या, 3 दिवस, तर टमाट्याचे फळ तुम्हाला हातीच लागणार नाही. लहान मुलाला जसं जपावं लागतं का? लहान बघा किती, साधारणतः 2 महिन्याचं लहान मुलं असतं बघा, असं रांगत, त्याला किती जपावं लागतं? नेटकीच रांगणार मुले, असं रांगणार, चालता येत नाही पण रांगत. किती जपावं लागतं? ते कधी काय उठलीन आणि कधी काय खाईन तोंडात सांगता येत नाही. आता शहरामध्ये फरशी असते, सगळं काय असतं, त्याच्यामुळे काही एवढ्या अडचण येत नाही. पण खेडेगावामध्ये काय असतं? कुठे शेण असतं, कुठे खडे असतात, काय काय त्याला भेटेन त्या मुलाला सांगता येत नाही.
मग त्या मुलाला कसं दक्ष राहावं लागतं, तसं ह्या टमाट्याच्या फळाला ह्या ठिकाणी दक्ष राहावं लागतं. तेव्हा ते टमाट्याचं फळ ह्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तयार होतो. मला काय सांगायचं ह्या ठिकाणी, साधं टमाट्याचे पीक घेण्यासाठी एवढं दक्ष राहावं लागतं, तर आपल्या हृदयामध्ये जर भगवंत प्रगट करायचा आहे, सहज होईन का हो? ब्रह्मांडाचा नायक आपल्या हृदयामध्ये प्रगट करायचा आहे, हे अंतकरण किती कोमल पाहिजे याचा काय अंदाज आहे का? म्हणून या ठिकाणी साधा संत सांगतात, तुका म्हणे चित करारे निर्मळ, तुका म्हणे चित करारे निर्मळ, येऊनी गोपाळ राहिते ते, शुद्ध ज्याचा भाव दूर नाही त्याला देव. ज्याचा भाव शुद्ध झाला ना त्याला देव दूरच नाही. पण काय झालं, ह्या ठिकाणी देवाची ओळख आधी ह्या ठिकाणी करून घेतली पाहिजे. आणि ती देवाची ओळख कोण करून देईन, तर ह्या ठिकाणी संत देवाची ओळख करून देतात. पण महाराज तुम्ही म्हणताय देवाची ओळख होणं गरजेचं आहे, पण देवाची ओळख करून घेण्यासाठी कोण देवाची ओळख करून देतात? संत करतात. मग संताला शरण गेलं पाहिजे. मग संत नक्की कुठं असतात? त्या संतांचा पत्ता आम्हाला सांगा, ते कसे दिसतात, कसे राहतात. तर संतांचा पत्ता ह्या ठिकाणी सांगायचं झालं तर संतांची 3 लक्षणे ह्या ठिकाणी शास्त्राने सांगितली. बारीक आहे का? कारण या कलियुगामध्ये संत ओळखणं अतिशय कठीण आहे. आणि संत जर जीवनात भेटले नाही तर मोक्ष कल्पांतही भेटणार नाही. स्वप्नात सुद्धा कल्पना करू नका मोक्षाची. संता विना प्राप्ती नाही अशी वेद देते ग्वाही. संत जीवनात भेटलेच पाहिजे, तरच या ठिकाणी मोक्ष आपल्याला या ठिकाणी प्राप्त होणार आहे. संत भेटलेच पाहिजे. काळ्या दगडावरले रेस. आणि त्याचं संत कसे असतात, तर संतांची 3 लक्षणे या ठिकाणी शास्त्राने सांगितले. ते संत श्रोत्रिय असतात. श्रोत्रिय म्हणजे त्यांचा शास्त्राचं अध्ययन त्यांचं झालेलं असतं. शिष्याचा कोणताही प्रश्न असेल त्याचं समाधानकारक उत्तर देण्याची कॅपॅसिटी त्याची असते. असे ते श्रोत्रिय असतात. त्यांच्याजवळ जर बसलं प्रश्न विचारला तर त्यांच्या आजूबाजूचे चमचे असते ना, म्हणजे महाराजाला काही प्रश्न विचारतो का, असं चमचे नसते त्यांच्याजवळ. संत हे श्रोत्रिय असतात. त्यांचा शास्त्राचा अभ्यास झालेला असतो. पहिला गुण संतांमध्ये कोणता? श्रोत्रिय. दुसरा म्हणजे ब्रह्मनिष्ठ. त्यांचा मीच ब्रह्म आहे हा त्यांचा निश्चय झालेला असतो. मीच ब्रह्म म्हणजे अहंकाराने नाही, मला देव म्हणा, माझीच पूजा करा, हा मी नाही. मी ब्रह्म म्हणजे मीच ओतप्रोत भरलेला आहे हा निश्चय त्यांचा झालेला असतो. बरं, मी ओतप्रोत भरलेला आहे म्हणजे माझाच अंश समोरच्या मध्ये आहे. हा जर त्यांचा भाव ह्या ठिकाणी पक्का झाला तो तो संत जगावर प्रेम करणार आहे का नाही? समोर एखादा प्राणी असन, पशु असन, त्यांच्यामध्ये माझाच अंश आहे हे त्याचा अनुभूतीने ज्याला कळलं ते सर्वांना प्रेम करणार आहे का नाही? म्हणून त्या संतांमध्ये सद्गुरूमध्ये मीच ब्रह्म आहे हा त्यांचा निश्चय झालेला असतो. आणि तिसरा गुण म्हणजे ते कसे असतात? ब्रह्मनिष्ठ असतात. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ हे दुसरा गुण. आणि तिसरा गुण कृपाळू असतात. कृपाळू म्हणजे काय, की आपल्या शिष्याला मोक्ष कसा प्राप्त होईल, तो कसा मुक्त होईल याच्यासाठी त्याच्यामध्ये आटोकाट प्रयत्न चालू असतो. तळमळ त्याच्या ठिकाणी असते. मग काही साधकाने प्रश्न विचारला, म्हणे महाराज श्रोत्रिय असावा ठीक आहे म्हणे, पण त्याने जर काही सांगितलं आम्हाला खरंच वाजणार म्हणे, कारण आमचा काय अभ्यास झालेला नाही. मग ते श्रोत्रिय आहे, यांचा शास्त्राचा अभ्यास झालेला आहे, हे आम्हाला कसं कळणार? दुसरा गुण ब्रह्मनिष्ठ, हे आम्हाला कसं कळणार ते खरंच ब्रह्मनिष्ठ आहे का, त्यांचा खरंच निश्चय झालाय का, त्याला खरंच या सर्व सृष्टीमध्ये ब्रह्म दिसतं का, हे आम्हाला कसं कळणार म्हणे. म्हणजे घाबरू नका म्हणे. हे 2 गुण जर तुमच्या लक्षात नाही आले, शेवटचा मात्र कृपाळू हा गुण ओळखायला काय हरकत नाही म्हणे. हा गुण ह्या ठिकाणी तुम्हाला सहज ह्या ठिकाणी ओळखता येईल. म्हणून ते श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ हे जरी नाही कळलं पण ते कृपाळू आहे का नाही याच्यावरून आपण संत ह्या ठिकाणी ओळखू शकतो. मग संत किती कृपाळू असता हो, तर तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्याशी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेची जाणावा. मग संत जवळ कोणाला करतात हो? ज्यांच्या 4 चाकी गाडी आहे, मोठा बंगला आहे,
मोठमोठाले खिसे, अशा लोकांना जवळ करतात का? डॉक्टर 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 प्रेम कोणच्यावर करतो? पेशंटवर करतो का असा निरोगी माणसावर? एखादा निरोगी माणूस आहे गेला, काय डॉक्टर साहेब बरं झालंय का म्हणे, हो बरं तुझं बरं का बरं म्हणजे कायसाठी आला काय नाही म्हणे, सहज आलो म्हणजे म्हणे का ठीक आहे बरं येत जा रोज माझ्याकडे. पण डॉक्टर पेशंटला जवळ करत नाही, रोग्याला. मग संत कोणच्यासाठी हो? रोग्यासाठीचे ना. रंजले गांजले माहिती काय, जे गरीब आहे, ज्याला पैसे नाही, जे खायला अन्न नाही, असे रंजले गांजले. अहो जे विषयांमध्ये बरबाटलेले आहेत, विषयांचे जे भोग घेतात, यांना रंजले गांजलेले म्हटले, जे व्यसनी झालेले. कारण ते संताला माहिती आहे, आज हे विषयांचं या ठिकाणी सुख घेतात, पण हे विषय ह्या जीवाला, ह्या मनुष्याला काही जन्म नरकामध्ये यायला पडावं लागेल. आणि हे दुःख या संताला पाहत नाही, म्हणून संतांना ह्या ठिकाणी दुःखी, दलित, जे अज्ञानामध्ये बरबाटलेले समाज आहे, यांची या ठिकाणी दया येत असते. म्हणून संत कुरकुळा असतात. संत किती कुरकुळा असतात हो? आई आपल्या मुलावर जेवढी कुरकुळा असते ना, एवढे संत ह्या ठिकाणी कुरकुळा असतात. पहा, एक उदाहरण तुम्हाला सांगतो, कारण मी खेडेगावचा आहे आणि जे माझ्या अनुभूतीचे उदाहरण आहे हे तुम्हाला सांगतो. शिळे हा प्राणी ना खूप भित्रा असतो. शिळे प्राणी एवढा भित्रा असतो ना, जर आऊची जर मोठा आवाज झाला ना, आऊची दादा होय धाड असा आवाज झाला ना, तर ती शिळी 15 मिनिटं काय टन 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 उडते. एवढी भित्र प्राणी असतो शिळी. किती भित्रा? खूपच भित्रा. परंतु शिळेचं कळप आहे 20 शेळ्यांचा कळप, आणि त्या कळपामध्ये एक शिडी, तिच्या पोटात काय असतं, पिल्लू असतं पोटात. आणि तो मालक काय करतो, त्या शिडीला चारा आहे ना तो जंगलामध्ये, पण ती शिडी काय करते, जंगलात गेल्यानंतर खोलवर दरीत गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या शिडीला पिल्लू होतं. पिल्लू झाल्यानंतर ते पिल्लू झालेलं त्या मालकाला कळत नाही. हे रेल आहे वास्तव, म्हणजे माझ्या समोर घडलेली घटना आहे, तुम्हाला सांगतो. ते काय मनाने जोडलेलं नाही, मी स्वतः अनुभवलेली. त्या शिडीला त्या दऱ्यामध्ये पिल्लू झाले त्या जंगलामध्ये. मालकाने काही ते पाहिलंच नाही आणि ते मालक घरी आला. आता मला सांगा, ते पिल्लू झालेलं पिल्लू त्याला चालता येईल का? मग सगळ्या शेळ्या घरी आल्या, मग त्या पिल्लाची आई ती शिळी त्या पिल्लाला टाकून घरी येईन का? ती आई त्या पिल्लापाशी रात्रभर त्या ठिकाणी राहते. तिची भीती कुठे गेली? तिला माहित नाही का इथं वाघ येईन, लांडगा येईन, मला खाईन. पण ती आईला माहित असतं, माझ्या पिल्लाला वाचवी नाही ते त्याच्या बरोबर मरून जाईल. मग किती कुरपाळू आहे. एवढे संत ह्या ठिकाणी कुरपाळा असतात. मला सांगा, मग संत एवढे कुरपाळा असतात, मग जर आपण एका संताला फोन केला, या बा महाराज आमच्या घरी, आम्हाला समजून सांगा मोक्षमय काय, मुक्तिमय काय, अज्ञानमय काय, दुःखाचं कारण काय, आम्हाला सांगा बुवा, असं जर आपण एका संताला फोन केला, मग ते म्हणणार आहे का, थांबा डायरी पाहून द्या, माझी तारीख खाली आहे का पाहून द्या, तुम्ही जाण्याचं काय करणार आहे, किती देणार आहे, असं म्हणणार आहे का? त्याच्याचे काय आपल्याला घेणं नाही, आपल्याला तिकडे जायचं नाही, आपल्याला मोक्ष प्राप्त करायचा आहे. म्हणून संत कसे असतात, फक्त आपले एवढाच आपला विषय. म्हणून संत या ठिकाणी कुरपाळू असतात. आणि अशा ब्रह्मनिष्ठ स्तोत्रीय कुरपाळू अशा संतांना या ठिकाणी शरण जर गेलं, तर ते संत आपल्याला ह्या ठिकाणी मोक्ष प्राप्त ह्या ठिकाणी करून देणार आहे. मग संत नक्की काय करतात? संत फक्त दाखवून देतात आपलं स्वरूप काय आहे, आपलं स्वरूप काय हे दाखवून देतात. कारण आपल्या ठिकाणी काय झालं, अज्ञानामुळं त्या ठिकाणी आपण हा जीव ह्या ठिकाणी दुःख भोगत असतो. आणि ह्या जीवाच्या ठिकाणी 3 दोष या ठिकाणी आलेले. वारी काय का, ह्या जीवाच्या ठिकाणी 3 दोष आलेले. ते 3 दोष कोणते? मल, विक्षेप आणि आवरण. आणि ह्या 3 दोषामुळं हा जीव ह्या ठिकाणी दुःख भोगतोय. आता या ठिकाणी मल म्हणजे काय? मलमय अंतःकरणात पाप वासना, पाप. विक्षेपमय काय? मनाची चंचलता, मन एका जागेवर स्थिर नसणे. हे करू का ते करू, कीर्तनात आला तरी कीर्तन ऐकायचं नाही, म्हणजे मनाची चंचल वृत्ती, याला म्हणतात विक्षेप. आवरण म्हणजे काय? हा देह मी, आणि या देहाच्या संबंधित जे काही वस्तू असतील हे माझ्या, म्हणजे देह आणि देहा संबंधित मी व माझी अशी बुद्धी होणे, याला म्हणतात आवरण.
मग संत काय करतात, ह्या 3 दोषापासून ह्या जीवाला ह्या ठिकाणी मुक्त करतात. आता मल नावाचा दोष कसा काढायचा, अंतःकरणाचे पाप ह्या ठिकाणी कसं काढून टाकायचं, तर शास्त्र सांगतं पूर्वजन्मी किंवा ह्या जन्मी निष्काम कर्म किंवा उपासना जर केल्या तर ह्या ठिकाणी मल आणि विक्षेप नावाचा दोष या ठिकाणी जातो. देवाची भक्ती करायची पण कुठल्याही फळाची अपेक्षा ठेवायची, निस्वार्थ भावनेने ज्या देवाची भक्ती केल्या जाते, अन्नदान करा कुठल्याही फळाची अपेक्षा नाही, दिंडीत जा कुठल्याही फळाची अपेक्षा नाही, गोरगरिबांची सेवा करा कुठल्याही फळाची अपेक्षा नाही, आणि असं निस्वार्थ भावनेने जर भगवंताची जर भक्ती केली तर त्या भक्तीचं फळ माहिती काय, अंतःकरण शुद्धी. आणि अंतःकरण शुद्धी ही परमार्थामध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. जोपर्यंत अंतःकरण शुद्ध होत नाही तोपर्यंत भक्तीला सुरुवातच होत नाही. पहा, आपल्याला एखाद्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचंय किंवा कॉलेजमध्ये शिकायचंय, तर कॉलेजमध्ये शिकण्याच्या अगोदर ऍडमिशन महत्वाचं आहे ना. जोपर्यंत आपण ऍडमिशन घेत नाही तोपर्यंत अभ्यास देणार आहे का, नाही देऊ शकत, शिकायला सुरुवातच होत नाही. तसं ह्याही ठिकाणी जोपर्यंत आपले अंतःकरण शुद्ध या ठिकाणी होत नाही तोपर्यंत भक्तीला ह्या ठिकाणी सुरुवातच होत नाही. आणि गलिच्छ मलिन अंतःकरणाने जर ह्या ठिकाणी भक्ती करीत असाल तर ती भक्ती ह्या ठिकाणी भक्ती होऊ शकत नाही. आणि याच्या पुढलं सांगा, ती भक्ती आपल्याला नरकात न्यायचं काम करेन ती भक्ती. कारण शुद्ध अंतःकरणाने भक्ती केली पाहिजे. शुद्ध ज्याचा भाव दूर नाही त्याला देव. म्हणून ह्या ठिकाणी संत काय करतात, त्यांच्या अंतःकरणाचा मल नावाचा दोष काढून टाकतात. विक्षेप नावाचा दोष या ठिकाणी संत काढून टाकतात. आणि मल गेला, विक्षेप गेला, आता शेवटचा कोण, आवरण नावाचा दोष. आणि ह्या ठिकाणी शास्त्र सांगतं वेदांत शास्त्राचा अधिकारी कोण, तर ज्याचा मल गेला, ज्याचा विक्षेप गेला, फक्त आवरण नावाचा दोष शिल्लक आहे. आणि जो साधन चतुष्टयुक्त जो आहे, साधन चतुष्टयाने जे संपन्न आहे, तो ह्या ठिकाणी वेदांत शास्त्राचा अधिकारी. मग त्या साधकाने मग सद्गुरू कोण तो बोध घ्यायचा, सद्गुरू कोण ज्ञान समजून घ्यायचा अधिकारी कोण, ज्याचा मल गेला, अंतःकरणाची पाप वासना गेली, मनाची चंचलता नावाचा दोष गेला, जो साधन चतुष्टयुक्त आहे. साधन चतुष्टमय काय, विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुत्व ही साधनं ज्याला प्राप्त झाल्यात तो या ठिकाणी वेदांत शास्त्राचा अधिकारी. आणि मग त्याला काय करायचं, फक्त आवरण नावाचा दोष घालवायचा आहे. आणि मग आवरण नावाचा दोष ह्या ठिकाणी संत कसे घालतात, आता टायमिंग थोडा राहिलाय, आपल्याला या ठिकाणी मोक्षपर्यंत नेऊन घालायचंय. आपली सुरुवात झाली होती, ह्या जीवाला सुखाची गरज आहे. सुख संसारात नाही, सुख देवाजवळ आहे. देवाची ओळख आपल्याला ह्या ठिकाणी करून घ्यायची. देवाची ओळख नसेल तर भक्ती करण्यात मजा नाही. मग देवाची ओळख कोण करून देईन, संत करून देतील. आता ह्या ठिकाणी संत कसे असतात हे आपण या ठिकाणी पाहिलं. श्रोत्रिय असतात, ब्रह्मनिष्ठ असतात आणि कुळपाळ असतात. आता अशा संतांना आपण शरण गेलो, ज्याला संत भेटतात ते कसे असतात, ज्या साधकांना सद्गुरू भेटले ते कसे असतात, किंवा सद्गुरूचा उपदेश करण्याचा अधिकार कोणाला, ज्याचा मल गेला, विक्षेप गेला, आवरण नावाचा तो शिल्लक आहे, आणि जे साधन चतुष्टयुक्त आहे ते वेदांत शास्त्राचे अधिकारी. मग सद्गुरू कोण, बोध घ्यायचा अधिकारी. सद्गुरूने बोध केल्यानंतर त्याला समजन ही ते अधिकारी. आता आवरण नावाचा दोष या ठिकाणी कसं काढायचा, तर त्या ठिकाणी चार साधनं सांगितलेली शेवटची. परत पहिली 2 साधनं पाहिली, निष्काम कर्म आणि निष्काम उपासना ही 2 साधनं. त्याच्या पुढली 4 साधनं काय सांगितली, विवेक, वैराग्य, समाधिषटक आणि मुमुक्षुत्व ही 4 साधनं. आणि शेवटची साधनं काय, श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वपदार्थ शोधन. ही 4 साधनं काय करतात, आपलं अज्ञान काढायचं काम ह्या ठिकाणी करतात. मग आपल्याला नक्की काय अज्ञान झालेलं आहे, तर ह्या ठिकाणी पहा, एक कुंभार होता, कुंभार. आणि त्या कुंभार 9 गाढवं होती, 9 गाढवं.
आणि गाढवांना बांधताना गळ्याला नाही बांधते, त्याला काय करतात, पायाला बांधून एका खुट्याला बांधतात. अशा पद्धतीने गाढवांना बांधतात. भ्रम कसा असतो हे सांगतो या ठिकाणी. तर त्या कुंभार दादाने गाढव बांधली, एक बांधलं, दोन बांधले, 9 गाढव बांधली, पण 10व्या गाढवाला बांधायला चराटच गवसानी. आता त्या कुंभार दादाने विचार केला, म्हणे 10वं नाही काय करावा. त्याने आपलं गाढव हाकीत हाकीत कुठे नेलं, खुट्यापाशी नेलं आणि फक्त पायाला काय केलं, असा हात फिरवला आणि सोडून दिलं. म्हणजे गेला घरात निघून. रात्र झाली, सकाळचं संध्याकाळचं जेवण केलं, रात्रभर झोपला, सकाळचं उठला आणि त्याचा नेम होता सकाळचं उठल्याबरोबर सगळी गाढवं सोडून द्यायची आणि सगळी गाढवं सोडून दिली का ती आपल्या वड्याला चरायची. 10 वाजता ते सर्व आवरायचं आणि 10 वाजता ती गाढवं दटून परत माती आणायला जायचा. आता सकाळचं उठला, कुंभारदादाने किती गाढवं सोडली, 9, कारण 9च बांधली होती ना. आता 9 गाढवं सोडली आणि हाकून दिली. कुठं 9 गाढवं सोडली. आता सोडल्याबरोबर ती गेली उड्या मारीत पळत कुठं वड्याला. कुंभारदादा घरात आला, स्नान केलं, नाश्ता केला, जेवण केलं आणि बाहेर आलं, पाहतोय ते एक गाढव खुट्या भरत उभं होतं खुट्यापाशीच. त्या खुट्याला गर्क घालायचं, जागेवर हातपाय आपटायचं, खुट्याला गर्क घालायचं. कुंभारदादाने विचार केला, म्हणा गाढव मोकळा एका वड्याला जाईन चरायला. आणि मग त्या कुंभारदादाच्या लक्षात आलं का 9 गाढवं सोडली म्हणे, पण ह्या गाढवाची कल्पना काढायची राहिली. म्हणजे गाढव मोकळं होतं का बांधलेलं होतं, मोकळं होतं का बांधलेलं होतं, मोकळं कल्पनेने बांधलं होतं ना, कल्पनेने बांधलं होतं. म्हणून बघा आपण हरिपाठ झालं काय होतं, कल्पनेची बाधा न होई माझ्या संत, कल्पनेची बाधा न हो कवणे काळी ही संत मंडळी सुखी असो. हा, मग आपल्याला ह्या ठिकाणी कल्पना झालेली आहे का नाही, मला सांगा. आपण भगवंताचे अंश आहोत का नाही. अहम ब्रह्मास्मी, मीच परब्रह्म. वेदांत शास्त्राचा सिद्धांत काय, जगत मिथ्यम ब्रह्म सत्य. तर मला एक सांगा, कोटी ग्रंथाचं सार काय, जीव ब्रह्म ऐक्य. एक ग्रंथ, 2 ग्रंथ, 3 ग्रंथ, असे कोट्यवधी ग्रंथ घ्या. या कोट्यवधी ग्रंथाला काय सिद्ध करायचंय हो, काय सांगायचंय. अहो हे सांगायचं ना, तू ब्रह्म आहे फक्त, बस, बाकी काय. कोट्यवधी ग्रंथ सारे तूच ब्रह्म आहे. मला सांगा, म्हणजे जर ह्या ठिकाणी मीच जर ब्रह्म जर असेल तर ब्रह्म जन्माला येतं का हो, ब्रह्म मरतं का हो, ब्रह्माला सुख असतं का हो, ब्रह्म दुःखी असतं का हो, ब्रह्माला आई बाप मुलगा हे असतं का हो. मग हे कशामुळे आहे, अज्ञानामुळं. पहा टायमिंग थोडा राहिलाय, एक शेवटचा छानसा मुद्दा सांगतो बारीक. पहा काय होतं, भक्ती आपल्याला नेमकं का करायची हे या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपल्या सर्वसामान्य माणसाची धारणा अशी झालेली आहे, देवाचं नामचिंतन करायचं आणि मग देवाचं नामचिंतन केल्यानंतर ते देव आपल्यावर प्रसन्न होतो, नाही का. आणि मग प्रसन्न झाल्यानंतर ते आपल्या पुढे प्रगट होतो आणि मग बोल शिष्य तुला काय पाहिजे, भक्त तुला काय पाहिजे. मग ते म्हणता मला मोक्ष पाहिजे. मग ते देव काय करतो, एक मोक्ष नावाची वस्तू आपल्याला देतो. असं काय नाही या ठिकाणी. मोक्ष आपलं हे स्वरूपच आहे. मोक्ष काय एखादी वस्तू नाही, ती आपल्या आणून दिलेली, आपल्याला कोणतरी आणून देईल अशी काही वस्तू नाही. ही वस्तू मोक्ष समजून घ्यायची. फक्त अज्ञानामुळं भ्रमामुळं आपण या ठिकाणी दुःखाला कारणीभूत आहे. पहा आपली प्रकृती ही 24 तत्वांपासून बनलेली. बारीक आहे का, 24 तत्वांपासून. ह्या प्रकृतीचे किती तत्व आहे, 24. ते कोणते, पृथ्वी तेज वायू आकाश प्रकाश. ही पंचमहाभूत झाली. 5 कर्मेंद्रिय झाले, 5 ज्ञानेंद्रिय झाले. आता 5 कर्मेंद्रिय कोणती, 5 ज्ञानेंद्रिय कोणती हे आपल्याला माहितीच आहे. हे झाले 15. 5 ज्ञानेंद्रियांचे 5 विषय झाले. कोणते, शब्द रूप रस गंध आणि स्पर्श. किती झाले, 20. आणि 4 अंतकरण. अंतकरण 4 कुठून आले, आता अंतकरण एकच असतं, परंतु अंतकरण एक, पण त्याचे परिणाम मात्र 4 असतात. परिणाम म्हणजे काय, बदल. त्या अंतकरणामध्ये जसा जसा बदल होतो ना, तस तसं त्याला नाव बदलत. म्हणजे कोणकोणते बदल होतात, अंतकरण ज्यावेळेस
चिंतन करेन ना तेव्हा त्याला मन म्हणतात. अंतकरण ज्या संकल्प विकल्प करतात तेव्हा त्याला चित्त म्हणतात. अंतकरण ज्यावेळेस निश्चय करेन ना तेव्हा त्याला बुद्धी म्हणतात. आणि अंतकरण ज्यावेळेस मी म्हणताना तेव्हा त्याला अहंकार म्हणतात. असं 24 तासांपासून आपली ही प्रकृती तयार झालेली आहे. परत ऐका, पंच महाभूत, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 विषय आणि 4 अंतकरण. ही प्रकृती किती तत्वापासून म्हणजे 24 तत्वापासून. आता बारीक ऐका, 24 तत्वामध्ये आपण कुठं आहे का? सांगितलंय का आतापर्यंत? नाही सांगितलं. मग आपलं कोण आहे? ह्या 24 तत्वांना ऊर्जा पुरवणारा स्रोत आपण आहे, तो मय आत्मा. जशी गिरण असते ना, गिरण आपल्या सगळ्यांच्या घरी आहे का नाही? त्या गिरणीला काय काय असतं? पट्टा असतो, सेन्सर असतो, धान्य टाकायला वरून भांड असतं, अशा भरपूर काही गोष्टी असतात. पण त्या गिरणीला विद्युत पुरवणारा विद्युत वेगळं आहे का नाही? ते विद्युत नसतं तर गिरण चालन का? नाही चालणार. तसं ह्या पंचमहाभूतांना प्रकृती आहे 24 तत्वांना. हे 24 तत्वांना ऊर्जा पुरवायचं काम मात्र शिव आत्मा ह्या ठिकाणी करतो. आता पहा, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाचे परिणाम. आणि या ठिकाणी मोठा गडबड होती. मन, बुद्धी, चित्त, अहंकार या ठिकाणी मोठी गडबड होते. कशी गडबड होते पहा. आता मन कोणाचं आहे हो? नाही बोललं तरी चालेल, काय हरकत नाही. मन कोणाचं आहे? मन आपलं आहे का प्रकृतीचं आहे? आपल्या 24 तत्वांपासून प्रकृती बनली पाहिले का नाही? म्हणजे 24 तत्वांपासून प्रकृतीमध्ये मन आहे का नाही? मन आलं वाटलं आहे का नाही? मन हे प्रकृतीचं आहे, बरोबर. मन आपलं आहे का? नाही. मला सांगा, आता हे माझा मोबाईल आहे. मोबाईल हा माझा मोबाईल आहे असं म्हणतो का मी? माझी गाडी आहे, माझा बंगला आहे. ज्या वस्तूला माझं म्हणतो ती आपल्यापासून वेगळी असती का आपलीच असती? का आपण ती वस्तू असती? आपल्यापासून वेगळी असते. ज्या वस्तूला आपल्यापासून वेगळी असते ना, मग आपण काय म्हणतो? माझं मन खूप विचार करीत आहे असं म्हणतो का? मी मन खूप विचार करतो असं म्हणतो का? कोणी म्हणतो का मी मनला विचार करतो, आज म्या मनाने लय विचार केला असं म्हणतो का? काय म्हणतो? माझं मन आज खूप विचार करीत आहे, माझ्या मनामध्ये विचार आला. ज्या अर्थ माझ्या मनामध्ये या अर्थ मी आणि मन वेगळं आहे का नाही? बरं, मी आणि मन वेगळं आहे. बरं, हे मन आपलं तरी आहे का? हे प्रकृतीचं कार्य आहे. आता अंतःकरण पहा, चित्त पहा. चित्त काय करतं? अंतःकरण दुखवतं ना. आपल्याला सुख दुःखाची जाणीव होते चित्तामध्ये, बरोबर. आपण काय होतं? माझं अंतःकरण दुखावलं, माझं चित्त दुखावलं, माझ्या चित्ताने संकल्प विकल्प केला, याचा अर्थ चित्त आपल्यापासून वेगळं आहे, बरोबर. बरं, ते आपलं तरी आहे का? ते आहे कोणाचं? प्रकृतीचं. मग चित्त आपलं नाही, चित्त मी नाही आणि चित्त माझं सुद्धा नाही. आता बुद्धी, माझ्या बुद्धीने निश्चय केला उद्या पंढरपूरला जायचं आहे. माझ्या बुद्धीने निश्चय केला, किती जर आग्रह केला तर मी कीर्तनाला जाणार नाही. माझ्या बुद्धीने, मी बुद्धीने, ज्या अर्थी माझ्या बुद्धीने त्या अर्थी बुद्धी आपल्यापासून वेगळी आहे. आणि आपली तरी आहे का? ती पण आहे प्रकृतीची आहे. आता अहंकार, माझं माझं माझं, माझ्यामध्ये अहंकार आला. म्हणजे अहंकार मी नाही आणि अहंकार माझा सुद्धा नाही. मग अहंकार कोणचा आहे? प्रकृतीचा. आता हे सर्व प्रकृतीचं कार्य आहे का नाही? पण आपल्याकडे केलं ते आपल्या वडून घेतलं. पहा, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, दे की पुढलांचे वजे, जो आपला माता घे तर कर्णा दाटीचे दमन करा. दुसऱ्याचं वज आपल्या माथ्यावर घेतलं आणि रस्त्याने चालत राहिला आणि हे माझं वज आहे असं म्हणण्याचं जड नाही म्हणणार का? जड म्हणणार ना. मग त्याची शुभ अशुभ कर्मे निपदाची प्रकृती धर्मे आणि ते मंद मती भ्रमे मी करता म्हणे. म्हणजे त्या पद्धतीने शुभ अशुभ कर्म कशापासून निर्माण होतं? प्रकृतीपासून. आणि जे मंद म्हणजे काय? ज्याला ज्ञान नाही, आपली ओवी ना, ते ज्ञान पाय घाबरावे जरी मनी अति आणावी तरी संताया वाजावं सर्वशी. मग हे ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल, मी कोण आहे हे ज्ञान जर करून घ्यायचं असेल तर संताला ह्या ठिकाणी शरण जायचे आपल्याला. मग बघा, मनामध्ये विचार येतो,
मग मनामध्ये विचार आला का माझ्यामध्ये आला? मनामध्ये आला, माझ्यामध्ये मारा नाही. पहा, एक गोष्ट अशी आहे, मनाला किती ताकद आहे हो, मन किती शक्तिशाली आहे. मन आवरतं का कोणाला? ज्ञानेश्वर महाराज म्हणते मन आवरणं असं योगी सुद्धा या ठिकाणी जन्माला आला नाही. खूप चप्पळ आहे आणि ताकद किती आहे त्याला, खूप ताकदवान आहे. आता मला सांगा, की मनाला एवढी ताकद आहे, त्याने काय खाल्लं असं? काय खात असेल ते मन? बरं, त्याला खाऊ पिऊ कोण घालत असं हो त्याला एवढं ताकद येण्यासाठी? थोडी गमती जरा भाषा वाटेल तिला, हम्म. पण ऐका, ह्या मला खाऊ पिऊ घालणार दुसरा कोण नाही, आपणच आहे. त्या थोडस मनाला पोसायचं थोडस काम आपण मोबाईलच्या, महाराज तुम्ही एवढं गोड बोलताय पण आवाज तुटल्यामुळे जरा थोडा त्रास होतोय, थोडस मोबाईलच्या जवळ या. बर बर बर. हम्म. पहा, ह्या मनाला ताकद कोण पुरवितो माहितीये का? आपण पुरवितो. त्याला खाऊ पिऊ घालतो आपण, ताकद आपण पुरवितो. म्हणजे काय, आपण त्याला पोसायचे, त्याने परत आपली जेवायची, अशी गंमत चालू आहे. मग त्याला ताकद पुरवणे म्हणजे काय हो? त्या मनाला ताकद पुरवणे म्हणजे हे मनच मी आहे. ज्यावेळेस आपण होतो का मन मी आहे, त्यावेळेस त्या मनाची ताकद वाढत जाते. त्या मनाला आवरापेक्षा त्या मनाला समजून यायचं. कसं समजून घ्यायचं पहा, रामदास स्वामीला यायच्यावर आपण कसं समजून घ्यायचं. रामदास स्वामी म्हणतात, मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर. मन जाता है तो जाने दे, मत जाने दे शरीर. नाक खेची का बाण तो कहा जाएगा तीर. अहो, धनुष्याचं जर तुला दोरी जर ओढली नाही तर बाण कुठं जाणार आहे म्हणे? जाऊन दे ना, मन गेला तर जाऊन दे. बघा, एक साधू होता, रस्त्याने चालला होता आणि त्याला खूप भूक लागली. बारीक आहे का? त्या साधूला खूप भूक लागली होती आणि शेजारच्या वावरात अशा कवळ्या कवळ्या मस्त मस्त काकड्या होत्या. आता या मनामध्ये विचार आला, कोणच्या? प्रकृतीच्या मनामध्ये विचार आला का साधूच्या मनामध्ये? नाही, प्रकृतीच्या मनामध्ये विचार आला. वावरात जायचं, काकड्या तोडायच्या, खायच्या. आता साधूने काय केलं, त्या मनाला सांगितलं, एक काम कर म्हणे, तुझ्यामध्ये विचार आलाय ना, तुझा काकड्या तोड, तुला काय खायचंय ते खा आणि खाऊन झाले का परत ये, मग आपण पुढे जाऊ. आता ते मन जाणार आहे का? आणि ते साधून म्हणला, आता माझ्या मनात विचार आलाय, जाऊ का नको? माझ्यामध्ये मग विचार आला का जाऊ का नको? त्या मनाने परत चकवा टाकला असता. अरे, पोटासाठी खायचंय, त्याला का चोरी म्हणतात का? तुला काय गटोळ बांधून न्यायचंय का? मग आणखीन कुत्र्याला सापडला असता. पण ते साधूने काय केलं, त्याला सांगितलं, भाऊ तुझ्यामध्ये विचार आलाय ना, माझा तुझा काही संबंध आहे, तू प्रकृतीचा आहे, मी प्रकृती नाही, माझा तुझा काही संबंध आहे, तुझ्यामध्ये विचार आलाय, तुझा काकड्या तोड, खा आणि ये. आता त्या मनाला आवरणं म्हणजे मनाची ताकद काढून घेणं. ह्या मनाला समजून जर घेतला का, ह्या मनाची ताकद काढून घेतली जाते. आणि एकदा का मनाची ताकद काढून घेतली तर ते मन कुठं पळतच नाही. पहा, प्रत्येक जीवाला, प्रत्येक मनुष्याला असं वाटतं का मला दुःख होऊ नये, दुःख होऊ नये. कोणतं दुःख होऊ नये? कोणी आजारी पडलं, कोणी एखादा व्यक्ती गेला, काही का हे दुःख होऊ नये असं वाटतं. मला सांगा, हे अंतःकरण कशासाठी बनवलेलं आहे आपल्याला? सुख दुःखाची जाणीव करून घेण्यासाठी बनवले ना. म्हणजे जर एखाद्याचं अंतःकरण सुख दुःखाची जाणीव करायचंच बंद झालं, त्याला माणूस म्हणता येईल का? समजा आपल्या शेजारी अंत्यविधी झाला आणि आपल्याला त्या अंत्यविधीचं जर दुःखच नाही झालं तर दुःख होणारच आहे. मला काय म्हणायचंय, अंतःकरणाचं कार्य काय आहे? सुख दुःखाची जाणीव करून देणं, हे अंतःकरणाचं काम आहे, बरोबर? मग ती जाणीव बंद होणार आहे का? फक्त आपल्याला काय समजून घ्यायचंय का ते सुख दुःख कोणाला झालं? माझ्या प्रकृतीच्या अंतःकरणाला झालंय. आणि मी कोण आहे? फक्त अनुभवलंय ते, फक्त हे या ठिकाणी समजून घ्यायचंय. मला सांगा, एक ब्रह्मनिष्ठ साधू आहे, बारीक आहे का? वेदांत शेवटचा भाग सांगतो, वेदांताचा म्हणजे साक्षीभाव सांगतोय मी. ब्रह्मनिष्ठ साधू आहे आणि सामान्य साधू आहे, सामान्य मनुष्य आणि ब्रह्मनिष्ठ आहे. आता ब्रह्मनिष्ठला काटाट वाटला असा चांगला आणि सामान्य मनुष्याला काटाट वाटला तर कोणाला होईल? सामान्य मनुष्याला. आणि ब्रह्मनिष्ठ हसन मोठमोठ्याने, तोच म्हणे माझ्या शरीराला वाटला, मला काही फरक पडत नाही असं म्हणा का? अहो, दोघाला तरच होणार आहे ना, कारण अंतःकरण दोघाला आहे का नाही? पण सामान्य मनुष्य काय म्हणन,
मला काटाट वाटला, मला माझा अंतःकरण दुखावलं, मला काटाट वाटला म्हणजे काय करणार आहे, बोकाने ओढून घेणार आहे. आणि साधू काय करणार आहे, साक्षी म्हणून पाहणार आहे. माझ्या शरीराला काटाट वाटला, माझ्या अंतःकरणाला ते जाणवलं, अंतःकरण दुखावलं आणि मी फक्त अनुभवलं, मी त्याच्यापासून वेगळा आहे. आणि मग तुकाराम एक मला म्हणतात, वेगळं निघा, वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. आता वेगळं निघून संसार बघा म्हणजे काय करायचं, बायको मुलं काडी कोडी हे पाहिजे ना. अहो हे ना हेच पाहिजे, मन बुद्धी चित्त अहंकार यांचे खेळ पाहिजे. मला सांगा, आपण बारीक आहे का, आपण मित्र मैत्रिणी साधक सगळे एकत्र आलो नाही का, आणि कुठंतरी फिरायला निघलो. कुठं तीर्थयात्रेला कुठंतरी चाललो, पर्यटनाला कुठंतरी फिरायला चाललो. 200 किलोमीटर अंतरावर गेलो. किती? 200 किलोमीटर. आणि समोर आपल्याला काय दिसलं, तरुण एकुलता एक मुलाची अंत्यविधी समोर येत होता. तरुण नाही का, लग्न झालेलं नाही, आणि आई वडिलांना एकुलता एक मुलगा. त्याचे आई वडील बेभान होऊन राहतात, ते बहीण रडतात, अख्खं गाव रडते, पण आपली आणि त्याची अजिबात ओळख नाही. 200 किलोमीटर ना, काही ओळखत नाही, माहितीच नाही. आता ते अंती ते पाहिल्यानंतर आपल्याला सुख होणार का दुःख होणार, सुख होणार का दुःख होणार? ऐकलं तरी दुःख होतंय महाराज, पाहिल्यावर तर होणारच. दुःख होणार ना, दुःख होणारच ना. मग मला सांगा, दुःख होणार, मग दुःख झाल्यानंतर तुम्ही लगेच गाडी यू टर्न मारून घरी निघणार का, चला घरी म्हणे. अहो एवढा एकुलता एक मुलगा वारलाय, तरुण मुलगा वारलाय म्हणे, आणि कशाला जायचं असं म्हणणार आहे का? एखादं मला, अरे आपण जीव देऊ जाऊन, अहो नाही अजिबात जेवायचं नाही म्हणे आता का, कारण ते मुलगा वारला म्हणे, तू खायचं पडलंय का तुला? मला सांगा, ते दुःख किती वेळ हो, क्षणिक. हा काय 2 किलोमीटर 3 किलोमीटर, पण आपण ते विसरणारच ना. याचं कारण का त्या ठिकाणी आपण संबंध जोडला नाही, ममता नाही, म्हणून ते दुःख त्या ठिकाणी टिकलं नाही. परंतु त्या ठिकाणी दुःख झालं, हे काय केलं, हे फक्त अनुभवलंय साक्षी म्हणून. आपण काय केलंय, साक्षी म्हणून ह्या ठिकाणी अनुभवलंय. पहा, टायमिंग संपत आला. एक शेवटचा मुद्दा सांगतो, साक्षीभाव आणि सेवाला पूर्ण आराम देतो. पहा, आपल्या 3 अवस्था असतात, जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती अवस्था. जागृती अवस्था म्हणजे काय, आता मी बोलतोय, प्रवचन करतोय, ही जागृती अवस्था. स्वप्नी अवस्था म्हणजे काय, जागृती नाही आणि सुषुप्ती नाही, याला म्हणते स्वप्नी अवस्था. मध्यम अवस्था. आणि सुषुप्ती अवस्था म्हणजे काय, गाढ निद्रा. आता जागृती अवस्थेमध्ये मन बुद्धी चित्त अहंकार हे मात्र ह्या ठिकाणी कार्य मात्र चालू राहतं, आणि शरीराचं कार्य चालू राहतं जागृतीमध्ये, आणि आत्मा काय करतो, याला अनुभव होतो. आता स्वप्न अवस्थेमध्ये काय, शरीर पूर्णपणे शांत असतं झोपलेलं, परंतु मन बुद्धी चित्त अहंकार या कार्य त्या ठिकाणी चालू राहतं. यांचं कार्य त्या ठिकाणी चालू राहतं, आणि ते कार्य चालू असलेलं त्याला ते आपण अनुभवतो, आत्मा अनुभवतो. मग आपल्याला वाटतं स्वप्न पडलं. पहा, आपल्या कंठामध्ये पुरतत नाडी, पुरतत नाडी असते, ती नाडी एवढी लहान असते ना, उभा केस आहे, उभा केस त्याचे 1000 तुकडे करायचे, आणि त्यातला एक भाग त्याला म्हणतात पुरतत नाडी, आणि ती आपल्या कंठामध्ये असते. ज्या वेळेस स्वप्न अवस्थेमध्ये मन त्या पुरतत नाडीमध्ये जातं, त्याला त्या ठिकाणी स्वप्न पडत असतं, आणि मग ती स्वप्नी अवस्था. आता सुषुप्ती, जागृती, स्वप्नी आणि सुषुप्ती. आता सुषुप्त अवस्था पहा, त्या ठिकाणी मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे सुद्धा शांत झालेलं असतं. कोणत्या अवस्थेमध्ये, सुषुप्ती अवस्थेमध्ये. आता सुषुप्त अवस्थेमध्ये शांत झालेलं असतं, आणि गाढ निद्रेमध्ये त्यावेळेस आपण जागा होतो. त्यावेळेस आपण काय म्हणतो, मी खूप आनंदाने झोपलो होतो, मी खूप सुखाने झोपलो होतो, नाही का. मग आपण म्हणाले किंवा आमका आलता तमका आलता, किंवा मला काही कळत नव्हतं, मला काही जाणवत नव्हतं. आता मला सांगा, मी खूप सुखाने झोपलो होतो, मी खूप आनंदाने झोपलो होतो, हे कोणाला कळलं? शिव अनुभव आला का नाही त्याला? किंवा मला काहीच कळत नव्हतं हे तरी कळलं का नाही? म्हणजे कोणाला कळलं? ते त्या ठिकाणी आत्म्याला. मग कोणीतरी पाहणार होता का नाही तिथं? आपण एक गाढ झोपलो होतो, मला काहीच कळत नव्हतं, त्या ठिकाणी कोणीतरी पाहणार होता का नाही? मग तो पाहणारा कोण? त्याला त्या ठिकाणी साक्षी, कुटस्थ आणि आत्मा, आणि तेच आपलं स्वरूप आहे. पहा, एक मुद्दा सांगतो,
आत्मसुखाशिवाय हा जीव एक क्षण मराई जगणार नाही. 24 तासातून काही काळ आपल्याला गाढ निद्रेमध्ये जावं लागतं आणि गाढ निद्रेमध्ये जाणं म्हणजे आत्मसुख घेणं आहे. आणि ते गाढ निद्रेमध्ये जर नाही गेलं, ते आत्मसुख जर आपण नाही गेलं तर ह्या ठिकाणी मनुष्य जगणारच नाही, ते वेडा होणार. म्हणून 24 तासातून काही वेळ आपल्याला त्या आत्मसुखापाशी जावं लागतं. कारण झोपेमध्ये आपल्याला जे सुख होत असतं ते सुख कोणतं आहे? विषयाचं सुख आहे का? त्या ठिकाणी कोणता विषय आहे का? कोणताच विषय त्या ठिकाणी नाही. आणि त्या सुखापर्यंत आपल्याला जावं लागतं. फक्त आपल्याला काय करायचंय, ते सुख आपल्याला जागृतीमध्ये अनुभव घ्यायचा, जागृतीमध्ये. मग कसं घ्यायचं जागृतीमध्ये? शिशु शिशुकी अवस्थेमध्ये काय मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे गायब झालेले असतात ना, तसं जागृतीमध्ये सुद्धा याला गायब करून टाकायचे, संबंध तोडून टाकायचा. मन, बुद्धी, चित्त, अहंकार याचा संबंध तोडून टाकायचे. आणि याचा संबंध तोडून टाकला का तुमचं जे स्वरूप आहे ना आनंद, ते आपल्याला ह्या ठिकाणी प्राप्त होणार आहे. म्हणून या ठिकाणी आपण या प्रवचनासाठी ओळख घेतलेली होती. ते ज्ञान पायी घाबरावे, जरी मनी अति आणावे तरी संतांना भजावे सर्वस्वी. कारण ते ज्ञान आपल्याला जर प्राप्त करून घ्यायचं असेल तर ह्या ठिकाणी कृपाळू, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ अशा संतांना ह्या ठिकाणी शरण जाणं गरजेचं आहे. कारण पोटासाठी संत झाले कलित बहुत, आयशी यांची करते सेवा, काही सुख होय जीवा. जर आपल्याला मोक्ष प्राप्ती करून घ्यायचा असेल, मोक्ष प्राप्त करण्यापेक्षा मोक्ष समजून घ्यायचा असतो, मोक्ष प्राप्त करायचा नसतो. मोक्ष समजून घ्यायचा असेल तर संताला शरण जाणं गरजेचं आहे. मग त्या संताला शरण जर गेलं तर काय करतात ते आपल्याला ज्ञान करून देतात. कसलं ज्ञान? आत्मस्वरूपाचे ज्ञान. आणि एकदा आपलं स्वरूप काय हे आपल्याला कळल्यानंतर आपण मुक्तच आहोत हे या ठिकाणी आपल्याला कळतं आणि आपल्याला नित्य प्राप्त असलेला मोक्ष या ठिकाणी प्राप्त होतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, पण काय असतं काळाचं वेळेचं भान ठेवून या ठिकाणी थांबतो. काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजायचा आणि जे काही बरोबर असेल ते मात्र साधू संतांचं, माझ्या सद्गुरू नामदेव महाराज ब्लेड यांचं आहे. म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा काही चुकलं असेल तर मोठ्या अंतकरणाने माफ करायचंय. जे बरोबर आहे त्याचा मात्र या ठिकाणी निश्चित फायदा करून घ्यायचा. आणि फक्त सगळी गोष्ट मात्र बारीक लक्षात घ्यायची, संत जोपर्यंत आपल्याला जीवनात भेटत नाही तोपर्यंत मोक्ष प्राप्तच होऊ शकत नाही. संत भेटलेच पाहिजे, पण ते माझं भेटले पाहिजे हे मात्र ते संत खूप दयाळू असतात, संत खूप कृपाळू असतात. संत किती कृपाळू असतात याचा आपण अंत सुद्धा पाहू शकत नाही. शेवटचं उदाहरण सांगतो, संत कसे असतात. पटलं तर पाण्याचं सोडून द्या. त्या संतांचा मुलगा मेलेला आहे. काय झालं? वेकुंठचा एक मुलगा वारलेला आहे आणि त्या क्षणाला आपण जर त्याच्या समोर गेलो ना, मला मोक्ष प्राप्त करून द्या, मला आत्मज्ञान सांगा, त्यांच्या मुलावर पांघरून टाकून त्या मोक्षाचं सांगितलं पाहिजे. एवढे संत कृपाळू असतात, एवढे आहेत. आणि असे संत जर भेटले ना तरच आपल्याला या ठिकाणी मोक्षपर्यंत नेऊन घालणार आहे. संत खूप दयाळू असतात, म्हणून संताला शरण गेल्याशिवाय मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. थांबतो या ठिकाणी. कुंडलिकावर हरिठ श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय. माऊली मा वैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. सब संतन की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. रामकृष्ण हरी. पसायदान कोण घेताय? अर्चनाताई तुम्ही घेताय? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो. प्राणी जात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी. अनवरत भूमंडळी भेट तू तया भूता, चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमेज अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सज्जन सोयरे होतू, किंबहुना सर्व सुखी. पूर्ण होणी तिही लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडिता. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकिये, दृष्टादृष्ट विजय हो आवेजे. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा,
हा होईल दान पसाव येणेवर ज्ञानदेव सुखिया झाला येणेवर श्री ज्ञानदेव सुखिया झाला येणेवर श्री ज्ञानदेव सुखिया झाला विठ्ठल विठ्ठल